नमस्कार. मी मिलिंद ढेरे. खरं, अगदी खरंच, तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा प्रत्येक वेळ ही तुमची असते असं नाहीच. अनेक वेळा खरं तर वेळा आपल्या नसतातच. प्रकाश आणि त्याने निर्माण झालेलं वातावरण याच्या निवडीसाठी तुम्हालाच निसर्गदत्त प्राप्त झालेल्या, तुम्ही अभ्यासलेल्या, तुम्ही रियाज केलेल्या अशा शाश्वत शक्तीचा भक्कम आधार असतो. हे सांगताना मी कुठल्याही आध्यात्मिक भावनेतून व्यक्त होत नाहीये बरं का. अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो. याला वर्षानुवर्षांचा रियाजच लागतो. एक अशी भावना, श्रद्धा मात्र तुमच्यात वास करत असते. मात्र ती तुमच्या आवाक्यात असतेच असं नाही. ती सहजासहजी बाणवणे आत हे फार सोपं नसतं. कलेच्या सादरीकरणात या दोन्ही गोष्टी कलाकाराच्या आत वास करत असतातच. त्या नसल्या तर मात्र तो परिपूर्णपणे आपली कला सर्वांसमोर मांडू शकत नाही. म्हणूनच आपण नम्र असावं. त्या अवकाशात खूप काही आहे. ते कधीही न संपणार आहे याची खोल जाणीव आपल्याला असली की तुम्ही काही एक मिळवू शकता. तुमची दृष्टी परिपक्व करणं एवढंच तुमच्या हाताशी. अथक प्रयत्नपूर्वक मिळवणे, ते नीटसपणे मांडणे, तेही सहजपणे, कुठल्याही आविर्भावाच्या पलीकडे, त्याचा एक उत्तम बाज असतो. तुम्ही काहीही दाखवत नसता, सादर करत असता. लडाखने मला खूप घडवलं. भौतिकापलीकडे खूप काही आहे आणि ते अलौकिक आहे याची एक जाणीव फक्त दिली. काही गोष्टी सहजपणे दिसतात, त्याची निवड मात्र फक्त तुमचीच असते. रंग, आकार, पोत या प्रत्येकाचं एकमेकांशी असलेलं नातं, मांडणीची निवड, त्याच्या प्रत्येक वस्तू, रंगाची, विषयाची घनता याचा रियाज हवाच. सौंदर्य व्याख्येचा अभ्यासही हवाच. हे होतं मिलिंद भाऊंचं मनोगत. आणि सादर करता होता मिरजेचा आपला मित्र श्री बद्रीश कट्टी. मिलिंद भाऊंच्या कॅमेऱ्यामध्ये प्रकाश आपलं घर शोधतो आणि कायमचा तिथला होऊन जातो. मंडन सूत्रधार या 15व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या वास्तुविशारद आणि मूर्तिशास्त्र पंडितानं देवता मूर्ती प्रकरणम या त्याच्या संस्कृत ग्रंथामध्ये मूर्तिशास्त्राविषयी लिहिताना एक संबोधन वापरलं होतं, मूर्तिविधान. त्यातल्या विधान या शब्दाचा अर्थ त्याला वेगळाच अभिप्रेत होता. तो म्हणतो की मूर्तीचं निव्वळ लौकिक सौंदर्य नव्हे तर गूढार्थ आणि शब्दार्थांसह येणारे त्यातले अलौकिक संदर्भसुद्धा या विधान शब्दामध्ये त्याला अभिप्रेत होते. मिलिंद भाऊंच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले छायाप्रकाशाचा खेळ मांडणारे प्रत्येक छायाचित्र हे त्यांचे स्वतःचे एक दृश्य विधान असते. आणि या दृश्य विधानाला ज्या वेळेला मयूर भावे आपल्या शब्दांचं मखर बांधतो त्यावेळेला त्या मखरातल्या प्रत्येक आराशीमध्ये त्या विधानाच्या व्याख्या मांडायला सुरुवात होते. वडील ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि साहित्यिक माननीय श्री राचिम ढेरे, श्रीमती वर्षा गजेंद्र कडकर ही एक बहीण आणि विद्यमान साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि स्वतः ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्यिका माननीय श्रीमती अरुणाताई ढेरे ह्या 2 बहिणी, असा या कुटुंबाच्या प्रतिभेचा वारसा घेऊन आलेले मिलिंद भाऊ ढेरे स्वतः प्रख्यात छायाचित्रकार आहेतच, परंतु स्वतः उत्तम लेखकही आहेत. चित्र सावल्या शब्दांच्या प्रकाशात या आजच्या कार्यक्रमामध्ये श्री मयूर भावे मिलिंद भाऊंशी संवाद साधतो आहे. स्वतः मयूर भावे पुण्यामधल्या एका नामवंत वर्तमानपत्रामध्ये उपसंपादक आहे. स्वतः उत्तम वक्ता आहे, अभ्यासू व्याख्याता आहे आणि विशेष म्हणजे शब्द आणि आशयसंपन्न लेखनासाठी माध्यमामध्ये विलक्षण लोकप्रिय आहे. लोकमान्य सेवा संघाच्या आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये श्री मिलिंद भाऊ ढेरे आणि श्री मयूर भावे या 2 महानुभावांचं मी मनपूर्वक स्वागत करतो.
आणि त्यांच्याबरोबर आपल्या प्रेक्षकांचंही मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम सादर करण्यासाठी माझे 2 सहकारी प्रोफेसर आलोक हर्डीकर आणि प्रोफेसर लोकेश तारदाळकर यांचं सहाय्य झालं आहे. त्यांनाही दोघांना मनपूर्वक धन्यवाद. तर लोकमान्य सेवा संघाच्या आजच्या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सादर आहे चित्र सावल्यांच्या शब्दप्रकाशा. नमस्कार. एक दिवस एक फोटो पाहिला, खूप आवडला आणि मग 3-4 दिवस तसे सलग फोटो येत होते. ब्लॅक अँड व्हाईट होते, पण त्या फोटोंमध्ये वेगळं काहीतरी होतं. ते फोटो काहीतरी सांगू पाहत होते. जे दिसतंय त्याच्या पलीकडे काहीतरी बोलत होते. मग ते जे सांगताय ते आतमध्ये कुठेतरी मुरतंय, आत जातंय, आत रुजतंय असं जाणवत गेलं आणि लिहायला सुरुवात केली. खरं म्हणजे तो पहिला फोटो हा एका अत्यंत अपरिचित क्षणी पाहिला होता असं वाटलं आणि तो फोटो जेवढ्या अपरिचित क्षणाने पाहिला होता तेवढ्याच अनोळखी क्षणाने मला वाटतं आपण भेटलो. आणि मग ही मालिका सुरू झाली, ज्याच्यामध्ये कृष्णधवल हे 21 ब्लॅक अँड व्हाईट फोटो आले, म्हणूनच नाव कृष्णधवल. आणि त्याच्यानंतरचे पुढचे 21 छायाचित्र हे रंगीत आले. मग त्याला नाव दिलं की बघता बघता. नवीन थोडंसं मला भावलेलं. मला वाटतं हे मला नाही तर हे आपल्याला भावलं सर. खरं आहे. मला स्वतःला असं वाटतं की याची सुरुवात फार विलक्षण झाली आणि खूप सहज होती. बरोबर. त्यात कुठलाही औपचारिकपणा नव्हता, आपलीही खूप कमी ओळख होती. बरोबर, अगदीच. ते सगळं जुळायला काही क्षण लागले आणि ते सुरू झालं. हो, जादू होती ती. त्यात असं अजिबात नव्हतं की औपचारिकपणाने कोणी कोणाशी तरी बोलतंय आणि मग ते सुरू झालंय. लिखाणाला औपचारिकपणा नव्हता, फोटोंना तर नव्हताच. इतक्या विविध गोष्टींचे फोटो होते ते. माझ्या सर्व आवडत्या फोटोंना तू शब्द दिलेस आणि तो प्रवास आपण सुरू केला. हो, त्याची नियोजित असं काही नसलं तरी सुनियोजित बांधणी 40 जवळजवळ भागांची झाली. बरोबर. हे लोकांनीही खूप आवडीने ते पाहिलं, वाचलं आणि आपल्यापर्यंत पोचवलं. ह्या टिपिकल प्रतिक्रिया नव्हत्या. खूप उत्स्फूर्तपणे, जसं तुझ्याकडनं लिहिलं गेलं उत्स्फूर्तपणे आणि फोटो उत्स्फूर्तपणे दिले गेले. या सगळ्यासाठीच्या प्रतिक्रियाही तेवढ्याच उत्स्फूर्त होत्या. पर्सनली लोकांनी फोन करून खूप सांगितलं की नाही अरे हे खूप छान चाललंय तुमचं. हा मुद्दामून न बांधलेला एक बंध होता आपल्यातला अगदी. आणि तो इतक्या छानपणाने जुळून येईल असं आपल्यालाही वाटलं नव्हतं. बरोबर. तो जुळला आणि त्याची सगळ्याची मांडणी खूप छान झाली. माझा प्रयत्न एवढाच होता की माझ्या ह्या सगळ्या आभासी मित्रजगात आपण जे करतोय त्याची थोडीशी शेअरिंग, ज्याला म्हणतो आपण, एकमेकांना वाटून घेणं म्हणतो, तो आनंद जर सगळ्यांना मिळाला तर मला हवा होता. बरोबर. समाऊ हे सगळं तसं झालं. लोकांना खूप आवडलं आणि आपल्या मित्रमंडळींनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की अरे हे वेगळं आहे आणि खूप छान झालंय. हे करताना हीच पावती आपल्याला हवी असते की जी लोकांकडनं येणाऱ्या, आपल्या मित्रमंडळींकडनं येणाऱ्या पावत्या त्याच्या आपण आपल्या जमेच्या बाजूला असतात. हो. या सगळ्याची एक छोटी व्हिडिओ मांडणी आपण सगळ्यांपुढे मांडूया. हो. आणि सर तुम्ही जसं म्हणालात तसं की याच्यामध्ये कुठेही बंधन नव्हतं, याच्यामध्ये कुठेही ठरवून नव्हतं आणि त्यामुळे जितक्या सहजपणाने पहिला दिवस आला होता तितक्या सहजपणाने या दोन्ही मालिका संपून
40वा दिवस जेव्हा आला तेव्हा कळलंही नाही की खरंय. 40 दिवस कसे गेले. अगदी आणि खरंय. म्हणूनच ही मालिका आज समोर ठेवताना किंवा याचा आढावा घेताना आम्हाला असं वाटलं की याला काय नाव द्यावं, आणि म्हणून मग असं सुचलं की छायाचित्रातून शब्दांकडे एक अनवट प्रवास. खरंय. या प्रवासाचे साक्षीदार आणि साथीदार जितक्या सहजतेने रसिक झाले, अगदी तितक्याच सहजतेने आणि तितक्याच मनापासून तुम्ही ह्या संपूर्ण व्हिडिओला आणि या मालिकेला पुन्हा एकदा दाद द्याल, पुन्हा एकदा त्याच आठवणीत मनात रुंजी घालतील अशी खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद. सेंट मिचेल मॉन्टच्या प्राकारात घेतलेला हा फोटो. वरती जिथे दगडी प्राकार होता तिथे आम्ही गेलेलो. छपराच्या तावदानातून काही झिरपत आलेल्या सावल्या मोठ्या दगडी खांबावरती विसावल्या होत्या. मला राहवलं नाही त्याचा हा फोटो. दिनॉला रस्त्यावरून हिंडत असताना नॉर्थ ईस्ट फ्रान्समध्ये फार देखणी दृश्य मला काही मिळाली. सुंदर गढीचा किल्ला होता एक छोटासा. त्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या लेव्हलला छोट्या छोट्या खिडक्या होत्या. बाहेर बसायला प्रवाशांसाठी छोटे बाक मांडले होते. मला काही कंपोजिशन्स आवडली, त्याची टेक्स्चर्स आवडली, त्याचा हा फोटो. मनालीहून रोहतांग पासचा प्रदीर्घ प्रवास करून वरती आलो. फार वेळ जातो, रस्ता फार छान नव्हता त्यावेळेला. वरती आलो, एक गाडी यायची होती म्हणून थांबलो होतो आम्ही सर्व. समोरच्या डोंगरावरती ऊन सावल्यांचा खेळ सुरू झाला आणि जी मजा आली ही तुमच्या पुढे ठेवतोय. दिनॉच्या रस्त्यावरनं हिंडताना काय काय मिळालं मला. चर्चच्या मोठ्या दरवाजाच्या या सुंदर आर्चेस होत्या. त्या आर्चेसचा काही भागच मला घ्यावासा वाटला. पूर्ण दगडी कोरीव कामातले या आर्चेस या ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपातच मला घ्याव्याच्या वाटल्या. दगडांचे रंग थोडेसे हिरवट पिवळे झाले होते, नको वाटले म्हणून ब्लॅक अँड व्हाईटमध्येच काम केलं. हे तुमच्यासाठी. शमाताई भाट्यांच्या नृत्य ग्रुपचं हे एक चित्र फार वर्षापूर्वी घेतलेलं, वेगळ्या प्रयोगात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा संबंध मला रंगांच्या आणि ग्रे शेड्सच्या मिसळण्याच्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. मला फ्रीज करायचं नव्हतं चित्र कुठे, स्पष्टता कुठेही नको होती. स्लो शटर स्पीडवरती केलेलं काम नवीन आकृतीबंधात मांडण्याचा प्रयत्न केला. स्पिती व्हॅलीत हिंडताना अनेक गूढरम्य दृश्य तुम्हाला दिसतात. एका मोनेस्ट्रीच्या मागच्या बाजूला अगदी वर मी गेलेलो होतो. मुद्दामहून वातावरण बदलत असताना काहीतरी मिळेल हे लक्षात येऊन हे घेतलेले फोटो आहेत. हा सगळा ढगाचा सूर्यकिरणांचा खेळ आहे. तुम्हाला आवडेल असं वाटतंय. स्पिती व्हॅलीत हिंडताना ताबोमध्ये आम्ही थोडेसे उशिरानेच पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मोनेस्ट्री पाहायची म्हणून हिंडत होतो. मोनेस्ट्रीची ही अगदी जमिनीवरची साधी मोनेस्ट्री, पण त्यांनी सगळी मोनेस्ट्री ही मातीत केली आहे. मातीच्या आकारांची ऊन पडल्यावरती त्याचे फॉर्म टिपण्यातली मजा ही वेगळीच होती. त्यातले काही फॉर्म्स मी इथे ठेवतोय. अंदमानला समुद्रकिनाऱ्यावरती हिंडत असताना पाण्याच्या इरोजनमुळे मुळं उघडी पडली होती. अनेक खडक कोरून झालेले होते. उघडी पडलेली मुळं असली तरी वरती ताराचा डोलारा तसाच्या तसा होता. किती घट्टपणाने ही मुळं धरतात नाही जमिनीला. त्याच्या वेगळ्या फॉर्मची गंमत म्हणून मी तुमच्या पुढे मांडतोय. हा तो सुंदर चंद्रताल. अनेकांचं आकर्षण, अनेकांच्या इच्छा इथे जाण्यासाठी टुरिस्ट तसंच ट्रेकरसुद्धा याची परिक्रमा करण्यासाठी मैलोन मैल चालतात. अतिशय उंचीवरचं 14-15 हजार फुटांवरचं हे ठिकाण आहे. त्याचा रंग फार सुंदर असतो. आकाशाच्या प्रतिबिंबाचं वेगळं रूप आपल्याला त्याच्या पाण्याच्या रंगात दिसतं. चंद्रताल
दिनाच्या प्राकारात हिंडताना अशा वेगळ्या अद्भुत रम्य गोष्टी मला दिसल्या. अगदी परिकथेतल्यासारख्या गूढतेने भरलेल्या, काही ग्रे शेड्समधल्या, काही आकारांच्या गमती जमती, काही टेक्स्चरच्या, काही पोतांच्या गमती तुमच्यासाठी. राजस्थानला तर फोटोग्राफीसाठी जायचं हे ठरवून गेलो होतो. आमेर फोर्ट हा जयपूरच्या जवळ असलेला फोर्ट. असंख्य गोष्टी तुम्हाला मिळतात यात. वेगळ्या रचना, वेगळं कार्विंग, वेगळ्या कोरीव कामातलं, वेगळ्या आर्चेसच्या मजा इथे बघता येतात आपल्याला. भर दुपारी, भर माध्यान्नीला काढलेला हा फोटो आहे. खाली पडलेल्या उन्हाचं सबंध रिफ्लेक्शन वरती बाउन्सून आलंय. त्याची मजा तुमच्या पुढे ठेवतोय. कुंजुमला पास हे अतिशय सुंदर ठिकाण. तिथून आयदर चंद्रतालला खाली उतरता येतं किंवा चंद्रतालवरून वरती सिमल्याकडे जाण्यासाठीचा जो रस्ता आहे स्पिती व्हॅलीचा, त्याच्यातलं महत्त्वाचं ठिकाण, माझ्या अतिशय आवडतं ठिकाण, तिथे मिळालेला हा चंद्र. तिबेटच्या एका अतिशय गूढरम्य मॉनेस्ट्रीतला हा फोटो आहे. सहजपणाने आणि अतिशय अचानकपणे मिळालेला अतिशय सुंदर हा फोटो मी तुमच्या पुढे मांडतोय. पिन व्हॅलीत हिंडताना असे नजारे तुम्हाला कायम समोर येतात. एकदा तरी तुम्ही पिन व्हॅलीत जावं आणि हे सगळं पाहावं. अतिशय सुंदर आणि देखणं आणि उन्नत आहे हे. तिबेटला एका मोठ्या मॉन्स्ट्रीच्या मोठ्या दगडी भिंतीच्या एक्सपोज वॉलचा मला फोटो घ्यायचा होता. मी तो घेण्यासाठी थोडा लांब गेलो. लेन्स बदलावी लागली. तेवढ्यात एक लामा येऊन तिथे थांबला आणि तो अतिशय विचारमग्न होता. मला त्या संबंध मागच्या टेक्स्चर आणि एक्सपोज वॉलची रिलेटिव्हिटी त्याच्या चेहऱ्यावरती दिसली. तीही तुमच्या पुढे ठेवतोय. मी खांब बोलतोय. मी खांब बोलतोय. स्तंभ, पिलर, टेकू असंही म्हणू शकता तुम्ही. जबाबदारी पेलणाऱ्याला असंही स्वतःचं मत कुठे असतं. असतात त्या भूमिका, असतात ते निर्णय आणि त्यानंतर पुढे येणारा परिणाम. मी माझे भोग भोगतोय, माझं कर्तव्य करतोय. ऐकलं का रे? ऐकलं का रे मला टेकून बसलेल्या म्हाताऱ्या? मी खांब बोलतोय. उन्हामध्ये तळपून पावसात भिजलेल्या आणि थंडीत गार पडलेल्या माझ्या अंगाने स्वतःची कातडी झिजवली ती तुमच्याचसाठी. उन्हात सावली धरली, पावसात आडोसा दिला, थंडीत ऊब दिली. तरीही जरा ठेच लागली की मी तुमच्याच शिव्या खातोय. ऐकलं का रे मला टेकून बसलेल्या म्हाताऱ्या? मी खांब बोलतोय. माझ्या आड लपाछपी खेळणारी पोरं आता माझ्याच आडून त्यांच्या तिचं चुंबन घेऊ लागली. माझ्यावर चित्र काढणारी बोटं दिलात बाण करून नावं लिहू लागली. खोटा खोटा चहा देणारी भातुकली कुठे आता? मला टेकून बढाई मारणारा धांदरट विन्या कुठे आता? माझ्या तळाशी धडाडून पेटणाऱ्या कुरडाईवाल्या आजीची चूल मी शोधतोय. ऐकलं का रे? ऐकलं का रे मला टेकून बसलेल्या म्हाताऱ्या? मी खांब बोलतोय. घरात होऊ न शकलेल्या चर्चा ऐकू येतात तुला? भांडणं, व्यवहार, बायकांची गुपितं आठवतात तुला? पैशांची देवाणघेवाण, उधार उसनवार, बाहेरच्या बाहेर कटवलेला पै पाहुणा मी हसत हसत बघितलाय. माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडलेला बाप मी स्पर्श न करता अनुभवलाय. घेऊन फिरतोय आता या घरातल्या लोकांचे सिक्रेट्स. आणि ऐकलं का रे मला टेकून बसलेल्या म्हाताऱ्या? मी खांब बोलतोय. ती नवती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते,
ढग ओढून संधे वाणी आभाळ घसरले होते. असं म्हणणारा ग्रेस तू तुझ्या तरुणपणात माझ्या पाठीला पाठ लावून वाचला होता. काय सालं लिहिलं यार, असं म्हणून दाढी कुरवाळत बसला होता. अर्थ कळला होता का तुला? अर्थ कळला होता का तुला? त्या कवितेत काही दिसलं होतं का? माझ्यावरचं रखरखत ऊन हे तुझ्या नजरेत बसलं होतं का? माझ्या दुर्बोधाचा प्रवास आता जरा सुबोध करू म्हणतोय आणि ऐकलं का रे मला टेकून बसलेल्या म्हाताऱ्या, मी खांब बोलतोय. सावल्या विरजणाला लावून ठेवू नयेत आणि उन्हाचे काढे करू नयेत. पुन्हा एकदा ऐक. सावल्या विरजणाला लावून ठेवू नयेत आणि उन्हे उकळून त्यांचा काढा करू नये. एकदाच काय ते शिजवून टाक. एकदाच काय ते शिजवून टाक. चूल एकदाच थंड कर. एकदाच काय ते शिजवून टाक. चूल एकदाच थंड कर. तुझं आयुष्य अळणी नव्हतं हे पुन्हा एकदा सिद्ध कर. बोल बोल म्हाताऱ्या, एकदाचा मोकळा हो. बोल बोल म्हाताऱ्या, एकदाचा मोकळा हो. हयातीचा दाखला नको, तुझ्या बोलण्याबद्दल बोल. तुझा आवाज ऐकायला मी भेगांसह रेंगाळतोय. तुझा आवाज ऐकायला मी भेगांसह रेंगाळतोय. ऐकलं का रे, ऐकलं का रे मला टेकून बसलेल्या म्हाताऱ्या, मी खांब बोलतोय. ऐकलं 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 मी म्हातारा बोलतोय. ऐकलं ऐकलं मी म्हातारा बोलतोय. वृद्ध, थेरडा, रिटायर्ड, साठी बुद्धी नाठी असंही म्हणू शकता तुम्ही. कारण जबाबदारी पेलणाऱ्याला असंही स्वतःचं मत कुठे असतं? जबाबदारी पेलणाऱ्याला असंही स्वतःचं मत कुठे असतं? असतात त्या भूमिका, असतात ते निर्णय आणि त्यानंतर पुढे येणारा परिणाम. मी माझे भोग भोगतोय, मी माझं कर्तव्य करतोय. ऐकलं का रे, ऐकलं का रे मला टेकू देऊन झिजत जाणाऱ्या खांबा, मी म्हातारा बोलतोय. एक खिडकी सुरू ठेव, एक खिडकी बंद कर. एक खिडकी सुरू ठेव, एक खिडकी बंद कर. एकीतून बोलत राहा, दुसरीला शांत कर. एक खिडकी सुरू ठेव, एक खिडकी बंद कर. एकीतून बोलत राहा, दुसरीला शांत कर. अंगणात काढ चौकोन काही, आट्यापाट्या खेळून बघ. अंगणात काढ चौकोन काही, आट्यापाट्या खेळून बघ. माझ्यातल्या गोट्या काही तुझ्याकडे ठेवून बघ. आता जरा उभी राहा, आता जरा उभी राहा. गुडघ्यावरची माती झटक. खरचटलं का कुठे यावर नाही म्हणून नाटक कर. आता जरा उभी राहा, गुडघ्यावरची माती झटक. खरचटलं का कुठे यावर नाही म्हणून नाटक कर. तासनतास बसून राहा, उन्हातल्या सावल्या खा. अंगणाची भुई तुझी जरा जरा खणून पहा. एक खिडकी सुरू ठेव, एक खिडकी बंद कर. एकीतून बोलत राहा, दुसरीला शांत कर. माझ्यासाठी रड कधी, माझ्यासाठी रड कधी. माझ्यासाठी हस कधी. तुझं तुझं मला दे, माझं तुला ठेव कधी. फ्रॉक घालणं सोडू नको, फ्रॉक घालणं सोडू नको. उगी बाई होऊ नको. पोरपणाची एक खिडकी अशी घट्ट लावू नको. फ्रॉक घालणं सोडू नको, उगी बाई होऊ नको. पोरपणाची एक खिडकी अशी घट्ट लावू नको. एक दिवस ऋतू आला, कावळा तुला शिवून गेला. एक दिवस ऋतू आला, कावळा तुला शिवून गेला. अंगणातला बाक म्हणे, अंतर ठेवून बस राजा. एक खिडकी सुरू ठेव, एक खिडकी बंद कर. एकीतून बोलत राहा, दुसरीला शांत कर. हात पिवळे झाले तुझे, हात पिवळे झाले तुझे. पदर घट्ट घेतेस तू, आमचे आहो म्हणताना जरा जरा लाजतेस तू. वेळ गेली, काळ लोटला, अंगणातला बाक थकला. वेळ गेली, काळ लोटला, अंगणातला बाक थकला. उकर उकर उकरलेल्या मातीचाही ढीग मिटला. तुझ्या माझ्या गोट्या किती, हिशेब तेवढा बाकी आहे. तुझ्या माझ्या गोट्या किती, हिशेब तेवढा बाकी आहे. तुझं माझ्या मागे पळणं अंगणाला हवं आहे. तुझं माझ्या मागे पळणं अंगणाला हवं आहे. एकदाच तशी ये फक्त, फ्रॉक घालून बस जरा. एकदाच तशी ये फक्त, फ्रॉक घालून बस जरा. दोन वेण्या नाकावरच्या घाम पुसून बांध जरा.
काही क्षण बसू दोघे अंतर राखून लहान होऊ. काही क्षण बसू दोघे अंतर राखून लहान होऊ. खिडकीतून ओरड तू, खाली टाक काही खाऊ. मी तसाच इथेच आहे, मी तसाच इथेच आहे. बाकावर बसलो आहे, टोक गाठतो हवं तर दुसरं टोक तुझं आहे. मी तसाच इथेच आहे, बाकावर बसलो आहे. टोक गाठतो हवं तर दुसरं टोक तुझं आहे. एक खिडकी सुरू ठेव, एक खिडकी बंद कर. एकीतून बोलत राहा, दुसरीला शांत कर. तुझे रूप थोडे उन्हाच्या तळाशी. तुझे रूप थोडे उन्हाच्या तळाशी. जरा घाल कोडे मनाच्या कड्याशी. तुझे रूप थोडे उन्हाच्या तळाशी. जरा घाल कोडे मनाच्या कड्याशी. असा मेघ येवो जरा श्याम होवो. जिथे सांज घेवो विसावा क्षणाशी. जिथे सांज घेवो विसावा क्षणाशी. तिथे साद घाल नभाच्या मनाशी. जिथे सांज घेवो विसावा क्षणाशी. तिथे साद घाल नभाच्या मनाशी. अशी धुंदी आली हवा कुंद झाली. अशी धुंदी आली हवा कुंद झाली. नशा गंध नाली फुलांच्या मुळाशी. नशा गंध नाली फुलांच्या मुळाशी. नशा गंध नाली फुलांच्या मुळाशी. तुझे रंग रूप उषाशी उराशी. उन्हे लाजली की तुझी केशछाया. उन्हे लाजली की तुझी केशछाया. नभी रंग आला तुझा सोनकेशी. नभी रंग आला तुझा सोनकेशी. उन्हे थांबली लाजली उंबऱ्याशी. जरा थांब तू सोड वेणी अशी की. जरा थांब तू सोड वेणी अशी की. उन्हाने पहावी तुझी स्वैरनक्षी. तुझे रूप थोडे उन्हाच्या तळाशी. जरा घाल कोडे मनाच्या कड्याशी. सुरकुत्या पडलेल्या पाठीसारखी दिसतेस तू हल्ली. तू सुरकुत्या पडलेल्या पाठीसारखी दिसतेस. वाकलेली झुकलेली पण अनुभवाचं समृद्धपण मिरवणारी. योग्य वेळी योग्य त्याला आधार देणारी. सुरकुत्यांवर मायेची झालर पांघरणारी. वात्सल्याला खेळवणारी. राग लोभ वगैरे या पूर्ण कंपनीलाच विकून खाल्लेली. आजीच्या खांद्यावर डोकं टेकवावं बरं का. आजीच्या खांद्यावर डोकं टेकवावं आणि जान मेल्या काय माझ्या अंगाशी करतो असं म्हणून ती चिडेस्तोवर लाडात यावं. असं माझं 4-5 वर्षांचं मानसिक वय घेऊन मी असा 30शीतला वगैरे. असं माझं 4-5 वर्षांचं मानसिक वय वगैरे घेऊन मी असा 30शीतला तुझ्याकडे आलो तर चालेल तुला. माझ्या स्पर्शात ती निरागसता असेल मलाही माहीत नाही. मात्र तुझा स्पर्श तसाच असेल. तेवढाच उबदार, तेवढाच स्निग्ध आणि तेवढाच ओलावा असलेला याची मला खात्री आहे. तुझ्या सावलीत बसून मी बडबड गीतं म्हटली आहेत. तुझ्या सावलीत बसून मी बडबड गीतं म्हटली आहे. तुझ्या मांडीवर बसून मी गॅदरिंगची गाणी म्हटली आहे. तुला टेकून मी चिक्की, दाण्याचा लाडू, गोड मिरची वगैरे असं सुद्धा खाल्लंय. तुझ्या शेजारी बसून मी आईला सांगू नको हं असं म्हणून एकदा विडीसुद्धा ओढली होती. तुझ्या शेजारी बसून मी आईला सांगू नको हं असं म्हणून एकदा विडीसुद्धा ओढली होती. तुझ्या जवळ बसून मी रडलोय खूप रडलोय. तुझ्या जवळ बसून मी रडलोय खूप आणि तुझा हात हातात घेऊन ती गेली मला सोडून असं सुद्धा मी एकदा सांगितलं होतं. सांग ना माऊली तू कमान आहेस की आजी आहेस. तू कमान आहेस की आजी आहेस. आजी आहेस की कमान आहेस. वाकलेली आजी आहे की सुंदर कमान आहेस. आणि सुंदर आजी आहे की वाकलेली कमान आहेस. वर्ष साधारण 2007-2008 असेल. बऱ्यापैकी माझ्या पोट्या पाण्याच्या कामाला गती आली होती
आवडीचं काम आणि तेच पोटापाण्याचं काम, म्हणूनच मजा येत होती. हळूहळू घडी बसत गेली होती. पहिल्यापासून आर्किटेक्चरल फोटोग्राफी हा अतिशय आवडीचा विषय होता. याच दरम्यान कधीतरी मला वाटतं, हो नक्कीच, अवधूत कुमटेकर यांचा फोन आला मला. 3 दिवसांचा सेमिनार आहे, करणार का कव्हर? महत्वाचं आहे मात्र. तुमची टीम आहे म्हणून विचारतो. आयसोला. मी होच म्हणलं. गार्डन कोर्ट हॉटेलला सेमिनार होता. जायंट लँडस्केप आर्किटेक्ट देशी परदेशी आलेले. सौंदर्यशास्त्र, जाहिरात, सुसंगत विषयांनी जाणारी काही प्रेझेंटेशन होतीच. अगदी प्रल्हाद कक्कर सुद्धा एका सेशनला आले होते. त्यांनी त्यावेळेला 300 नावाचा हॉलिवूड पट आणि व्हिक्टोरिया सिक्रेटची प्रेझेंटेशन्स केली. यात वापरलेले रंग, त्याची मांडणी, त्याचं पोस्ट एडिटिंगची कमाल, व्हिक्टोरिया सिक्रेटचं बॅकग्राऊंड म्युझिक त्यावेळेला माझ्या फारच अंगावर आलं. फारच जबराट वाटलं होतं. खूप अभ्यासू आर्किटेक्ट पण ऐकले. सगळं वेगळ्या जगातलं होतं. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी एका वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी करमणूक म्हणून केलं होतं. क्षमाताई भाटे यांच्या कथ्थक ग्रुपचा नृत्याविष्कार. स्टेज पूर्ण अंधारात, स्टेज लाइटिंग सोडून कुठेही लाईट्स नाहीत. अगदी प्रेक्षकही अंधारात बसलेले. ओपनला कार्यक्रम. सहकार्याला थोडेसे फ्लॅशवर फोटो काढून थांब असं सांगितलं होतं आणि कॅमेरा स्टँड आणला नाही ही मोठी घोडचूक केल्याचं माझ्या लक्षात आलं. हरायचं नाही हा स्थायी भाव. त्यामुळे पुढच्या विचारांना लागलो आणि मी चक्क पहिल्या लाईनमध्ये जमिनीवर जाऊन बसलो. वर बसा म्हणलं कोणीतरी. म्हणलं राहू दे, त्याचं मला वाटलं. त्यामुळे पायाची आणि फिगरची ही लेवल मला मॅच करता आली. त्यावेळेला नुकतंच डिजिटल कॅमेरा युग सुरू झालं होतं. फार उत्तम हत्यार जवळ नव्हतंच अर्थात त्या सगळ्याचं फारसं दुःख कधीच वाटलं नाही मला. नृत्य सुरू झालं आणि काही मिनिटं रीडिंग घेण्यात गेली. 2-4 रीडिंगमध्ये मी जागेवर आलो आणि मला जसा तो आविष्कार दिसू लागला तसं माझं मनही त्या पदन्यासाला बंदिस्त करू लागलं. मला लक्षात येत होतं मला काहीतरी वेगळं करायचंय आणि मी त्याच्या जवळही जात होतो. मला नृत्याच्या कुठल्याच हालचाली फ्रीज करायच्या नव्हत्या. काही कृष्णजवळ हवंच होतं. या नृत्याचा वेग आणि त्यामधून येणारं रंगांचं पुसटपण मला हवं होतं. नुसती गती, नुसतं मिसळणं, साधारण तासभर हे माझं बिरबिरलेपण चालू होतं. मन स्थिरावलं आणि नेमकेपणानं शटर क्लिक होऊ लागलं. कधी सोफ्याचा दांडा तर कधी दुसऱ्या हाताचा स्टँड करत मला हवं ते मी मिळवत होतो. त्यावेळी मी काहीतरी वेगळं क्लिक केलंय एवढं मात्र नक्की आतमध्ये कळलं. काही जादुई कांड्या मला मिळवता आल्या आणि याचं सुख अगदीच वेगळं होतं. पण आत मी खूप समाधानी झालो. एखादी नवीन जादू शिकली याचं समाधान काही वेगळंच असतं. प्रत्येक काम आपल्यासाठी वा कस्टमरसाठी केलेलं असू दे, ते आपल्याला काहीतरी नेहमीच वेगळं देऊन जातं. परत एकदा हे नक्की झालं, आपण केलं तर होतच. संध्याकाळी थोडं लवकरच अंधारायला लागलं होतं. त्या दिवशी आम्ही मोनोसीच्या आवारात रेंगाळू होतो. तेथील ज्येष्ठ लामांनी आम्हाला चहा दिला. आणखी वेळ केला. मला 2 तिबेटी मित्र झाले त्या दिवशी. ते आजही माझे चांगले मित्र आहेत. थोडं वर जाऊन मागच्या बाजूने खाली वर काही मिळतंय का बघण्यासाठी मी मागे गेलो. वातावरणातला बदल मला चांगलाच जाणवू लागला होता. ढग होतेच उजव्या बाजूला. सूर्य जाताना एकदा निकराने ढगांना ढकलण्याचा प्रयत्न करत होता. थंडी कचकून माडली एकदम. ढगांचा हल्लागुल्ला सुरू झाला. सूर्य पण त्वेषाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. ढगांची पिसं काढत होता तो. ते मात्र त्यांच्या मर्जीनुसार होते. लांबवरती किरणे जमिनीपर्यंत ठिकठिकाणी पोचत होती. ढगांच्या विशिष्ट रचनेतून किरणे झिरपत होती. धुसर धुरकटपणा ढगांना लागूनच होता, जसं काही त्यांना मान्यच नव्हतं. निळसर धुरकट गडदाचे रंग आकाश सोडायला तयार नव्हते. पांढरट किरणे त्यावर थोडी स्थिरावली. पहाडांचे तांबूस रंग जीव सुखावू लागले. नदीतलं पाणी थोड्या वेळाकरता जीव वाढवून राहिलं. डोंगर उतारावर किरणे रेंगाळली. एका बाजूचं दृश्य अत्यंत नाट्यरंगवू झालं. हा खेळ बंदिस्त करताना माझ्या मनात चांगल्या काही रचना बंदिस्त झाल्या. त्यातली ही एक. त्यानं त्याचं दान माझ्या फाटक्या झोळीत टाकलं आणि परत एकदा थंडी जाणवू लागली. प्रिय पोकळी, प्रिय पोकळी.
लांबून तुझं अस्तित्व दिसत नसलं तरी तू असतेसच. लांबून तुझं अस्तित्व दिसत नसलं तरी तू असतेसच आणि जवळून पाहिलं म्हणून तुझा गर्दपणा काही कमी होत नाही. दोन दगडांच्या मध्ये असो नाहीतर दोन जिवंत माणसांमध्ये किंवा माणसाला पोकळ करून टाकणाऱ्या दोन घटनांमध्ये तू तशीच आहेस. तू तशीच असतेस. निर्विकार, थंड, गूढ पण ठाम. निर्विकार, थंड, गूढ पण ठाम. प्रकाशाची ओढ नाही आणि अंधाराचा दुस्वास नाही. दगडाचा तिरस्कार नाही आणि दगडाला टेकून बसलेल्याशी सख्य नाही. तू फक्त तुझ्या ठिकाणी असते. तू फक्त तुझ्या ठिकाणी असते. पाण्याला रंग नसतो तरी त्याला चमक असते. सुरांना आकार नसतो तरी त्या आकृती निर्माण करू शकतात. आवाजाला मूर्त रूप नसलं तरी त्याचं एक स्थान असतं. गंधाला दृष्टी नसली तरी तो दृष्टीहीन आणि डोळस असा भेद करत नाही. गंधाला दृष्टी नसली तरी तो दृष्टीहीन आणि डोळस असा भेद करत नाही. तूही तशीच आहेस, भेदभाव मोडून काढणारी. तुझ्यात प्रवेश करताना अस्वस्थता हा एकच धागा घेऊन येतो प्रत्येक जण आणि तुला सोडून जाताना मात्र स्वस्थपणा घेऊन जातो. असं होतं का? फार तर असं म्हणू की नंतर येणारी अस्वस्थता ही काहीतरी पेरून जाते. तुझ्या आत काय आहे हे पाहण्याची ओढ कालही होती, आजही आहे, उद्याही असणार आहे. तुझ्या आत काय आहे हे पाहण्याची ओढ कालही होती, आजही आहे, उद्याही असणार आहे. तुझ्या पलीकडे काय आहे हे पाहण्याची ओढ कालही होती, आजही आहे, उद्याही असणार आहे. तुझं उगमस्थान, कारणमीमांसा आणि परिणाम याचं विश्लेषण करण्याची खुमखुमी सुद्धा कालही, आजही आणि उद्याही. मात्र तुझा प्रत्यय हा नित्य नूतन आहे आणि त्याकडेच या भरीव तथाकथित विचारवंतांचं दुर्लक्ष आहे. मात्र तुझा प्रत्यय हा नित्य नूतन आहे आणि त्याकडेच या भरीव तथाकथित विचारवंतांचं दुर्लक्ष आहे. मी तुझ्याकडे ज्या नजरेने पाहतो तसंच तू माझ्याकडे पाहू शकतेस का? मी तुझ्याकडे ज्या नजरेने पाहतो तसंच तू माझ्याकडे पाहू शकतेस का? नसशील पाहत तर तेच बरं आहे. नसशील पाहत तर तेच बरं आहे, कारण त्याने पाहणारा कायमस्वरूपी अतृप्त राहतो आणि मी मला अतृप्त पाहू शकतो पण तुला नाही. आणि मी मला अतृप्त पाहू शकतो पण तुला नाही. माझ्यावर सावली पडावी म्हणून तुला उन्हात उभं राहण्याची शिक्षा मी देऊ शकत नाही. माझ्यावर सावली पडावी म्हणून तुला उन्हात उभं राहण्याची शिक्षा मी देऊ शकत नाही. मी कोण आहे? मी आहे पोकळ होण्याच्या प्रयत्नात असलेला अर्धवट भरीव. मी एकटाच उभा होतो झाडाच्या बुंध्याशी. मी एकटाच उभा होतो झाडाच्या बुंध्याशी आणि मी कालच पाहिल्या भुकेने तरफडून मेलेल्या दोन कारटी. मी एकटाच उभा होतो झाडाच्या बुंध्याशी आणि मी कालच पाहिल्या भुकेने तरफडून मेलेल्या दोन कारटी. पाणवटलेल्या नजरेनं गोऱ्या राजाचं महिमान गाणारी म्हातारी आणि पाचटीभर ज्वारीसाठी स्वतःच्या शरीराचा भोग देणाऱ्या दोन रूपवंत पोरी. मी एकटाच उभा होतो झाडाच्या बुंध्याशी. नाधू महानोर यांची ही कविता ऐकल्यानंतर मी मुळापासून हादरलो. आता ही मुळं बघताना जी अवस्था होते ना, तशीच काहीशी अवस्था तेव्हा सुद्धा झाली होती. ही मुळं आहेत का की हे झाड आहे? ही मुळं आहेत का की हे झाड आहे? असतील, हो आहेतच, पण खरं सांगू का ही नाळ आहे. खरं सांगू का ही नाळ आहे. बिंबीपाशी तोडून आपल्या गोळ्याला दूर केल्यानंतर असं होत असेल का? तुझ्यासाठी आतडं तुटतं रे असं म्हणणाऱ्या आईचं अर्कचित्र जर कोणी काढलं तर ते अर्कचित्र हे असं असेल का? झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया, ही ओळ क्षणभर माझ्या डोक्यात चमकून गेली. पण नाही,
कवी कल्पनेतून बाहेर आलेल्या मनाने सवाल केला, ही नीज आहे? कवी कल्पनेतून बाहेर आलेल्या मनाने सवाल केला, ही नीज आहे? खजील होऊन मी उत्तर दिलं, नाही, ही तर खडबडून आलेली जाग आहे. ही वेदना आहे, ही भूक आहे, ही मातीत रुजण्याची, रुजून वर येण्याची तळमळ आहे. तरुण पोराच्या कलेवरावरून फिरणारा वृद्ध हात, त्या आईचा कृश हात म्हणजे हे चित्र आहे. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पिकं ही आसवांवर काढली आहेत. असं लिहिणाऱ्या कवीने ही मुळं पाहिली होती का? पाहिली नसतील तरी त्याच्या शब्दांची मशागत ही अशीच झाली असावी. कोरडवाहू वेदना उरी घेऊन रान हिरवीगार करणारी. भेगाळलेल्या जमिनीला वांज ठरवून मोकळं होऊ नये राजा. माहीत नसतं कोणत्या ढेकळात अंकुर जीव पेरून दबा धरून बसलाय. आपण फक्त मशागत करायची, आपण फक्त मशागत करायची, खोदत राहायचं स्वतःला. त्वचा छिलून तिच्या खालच्या रक्तापर्यंत पोहोचू दे शब्द, नसेतून प्राणवायू सारखा वाहू दे या मातीचा वास. मग बघ मुळं मातीला कशी घट्ट धरतात ते. खोदत राहा स्वतःलाच, त्वचा छिलून तिच्या खालच्या रक्तापर्यंत पोहोचू दे शब्द, नसेतून प्राणवायू सारखा वाहू दे या मातीचा वास. आणि मग बघ मुळं या मातीला कशी घट्ट धरतात ते. मागे एकदा वाचलं सुद्धा होतं की शब्दांच्या झाडाला शब्दांचे यावे फुलं, शब्दांच्या झाडाला शब्दांचे यावे फुलं, शब्दांच्या मुळाशी शब्दांची असावी ओलं. या कवितेचं मूळ मला आता शोधायला हवं, या कवितेचं मूळ मला आता शोधायला हवं. संवेदनेची पुरेशी माती घालून ते रुजवायला हवं. न जाणो मुळं कधी उघडी पडतील, न जाणो मुळं कधी उघडी पडतील आणि कधी कवितेच्या मुळावर घाव घालून कवितेला पोरकं करतील. आणि त्यामुळेच या कवितेचं मूळ आता शोधायला हवं. एका गावात एक तळं होतं. एका गावात एक तळं होतं, निळशार, अगदी तळ दिसावा एवढं नितळ, स्वच्छ, शांत, प्रसन्न. गालावर बट रेंगाळावी तसं तळं गावाच्या कुशीत रेंगाळलं होतं. स्थिरावू पाहत होतं. कुरळ्या केसांसारख्या गुंतागुंतीच्या वलयांसह तळं त्याचं जगत होतं, त्याचं वाहत होतं. तळ्याचे तरंग कधीच आवेगी होत नसत, तळ्याचे तरंग कधीच आवेगी होत नसत असं नव्हे, पण शक्यतो ते शांतच असे. प्रवाही राहणं हा तळ्याचा स्थायी भाव होता. सगळं कसं आबादी आबाद होतं. पण एक दिवस त्या गावात कवी आला. एक दिवस त्या गावात एक कवी आला. आता कवी शब्दाला लागलेल्या वरदान आणि शापांसकटच तो आला होता. कवी या शब्दाला जे वरदान असतात, जे शाप असतात, त्यांना तो घेऊनच आला होता. एका अशाच संध्याकाळी कविता गुणगुणत फिरत असताना कवीला ते तळं दिसलं. तळ्याने कवीला पाहिलं. अरे वा, इथे तळं आहे असं म्हणत कवी तळ्याजवळ गेला. त्याच्या धसमुसळ्या स्वभावानुसार बचाबचा हातपाय बुडवून आला. तळ्याचं पाणी थोडं गढूळही झालं. मात्र कवीसोबत आलेली ती वेगळी माती तळ्याला एक वेगळी जाणीव देऊन गेली, धसमुसळेपणाची, आवेगाची. एका पाठोपाठ उठणाऱ्या तरंगांची ओढ निर्माण करून गेली. तरी तळं निश्चल होतं, फक्त हसून शिस्तीत वाहत होतं. कवी पुन्हा एकदा आला, अगदी असाच सहजच. तळ्याकाठी बसला, त्याचे दोन्ही पाय तळ्यात सोडले आणि मोठमोठ्याने कसलाशा गजला म्हणत तो रीता होऊ लागला. पायाने पाणी उडवताना कवी केसातून हात फिरवत होता. एका क्षणी त्याच्या डोक्यात एक सणकच गेली. पाणी किती उबदार आहे असं म्हणून कवीने क्षणात पाकिट पेन वगैरे काढलं, शर्टही काढला आणि पाण्यात एक मोठा सूर मारला. त्या एकाच झेपेने तळं सुखावलं. अक्षरशः मनसोक्त हसलं. तळ्याचं अंगांग मोहरलं. कवी जरा खोलवर जातो न जातो तोच कोणीतरी ओरडलं, पोहण्यासाठी नाहीये हो, बाहेर या.
पोहण्यासाठी नाहीये हो, बाहेर या. कवी जरा वैतागूनच बाहेर आला. तळ्यावर गावातल्या कोणाची तरी मालकी ही आधीपासूनच होती. त्यामुळे ते गावासाठी असलं तरी गावखऱ्यांसाठी नव्हतं. बडबड करत कवी बाहेर आला. 2 शिव्या हसडून बांधलं कशाला मग असं वगैरे म्हणत तो निघून गेला. तळं उदास झालं, कितीतरी व्याकुळ झालं. पुढे काही दिवस कवी आलाच नाही. नंतर एकदम अचानक एक दिवस तो मध्येच उगवला. तळ्याकाठी बसला आणि लांबूनच तळ्याकडे पाहत होता. तळं त्याला भेटायला इतकं उत्सुक होतं की त्याची ओढ कवीला सुद्धा जाणवत होती, कवीच्या मनापर्यंत पोहोचत होती. पण देहाचं काय? कवीने गावाच्या नियमानुसार तळ्याच्या पाण्यात फक्त हात सोडला होता. तळं तो हात कवेत घेतय असं त्याला वाटलं. पुन्हा तोच उबदार स्पर्श. कवी पुन्हा अस्वस्थ. नंतर मात्र एका निश्चयाने कवी लांब गेला. तळ्याकाठी एका दगडावर बसून तो कितीतरी वेळ तळ्याकडे बघत होता. खूप वेळ गेला. कवीच्या कोडलेल्या दाढीवर काही अश्रू अडकले. अंगावर सर्रकन काटा आला. त्याने वहीतून कागद फाडला, त्यावर काही ओळी लिहिल्या आणि मग त्याच कागदाची नाव करून ती होडी कवीने तळ्याच्या पाण्यावर ठेवली. त्याच कागदाची होडी करून कवीने ती होडी तळ्यावर ठेवली. होडी तरंगत होती. होडी तरंगत होती कितीतरी वेळ. अंधार पडू लागला. कवी निघून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला आणि तिथलं दृश्य पाहून मात्र तो ढसाढस रडू लागला. दुसऱ्या दिवशी जेव्हा आला तेव्हा ते दृश्य पाहून तो ढसाढस रडू लागला. कितीतरी वेळ. कारण ती होडी तळ्याने अजूनही तरंगतच ठेवली होती. सेंट मिचेलच्या किल्ल्यातून अशा काही गूढरम्य गोष्टी मला मिळाल्या. आम्ही तिथे खूप हिंडलो. प्रचंड गर्दी जाईस्तोवर थांबणं आणि नंतर क्लिक करणं असं सारखं माझं चालू होतं. वेळ खूप जात होता पण फोटोही फार छान मिळत होते. मी अगदी सुखावलो होतो आतमध्ये. टिपिकल टुरिस्ट होतेच, रेंगाळत होते इकडे तिकडे. आणि वेळ खूप जाण्याचं कारण असं होतं की मला टिपिकल माणसांच्या बरोबर त्या वास्तूंचे फोटो घ्यायचे नव्हते. करता करता आम्ही एका दरवाजातून बाहेर पडलो. जिन्याने खाली आलो आणि अतिप्रचंड गर्दी समोर दिसल्यामुळे मी थोडासा नर्वसही होतो. काही वास्तूंपुढे लोक रेंगाळत होती. पण छान फोटो मिळवायचा याच्यासाठी मी थोडा स्थिरावलो. मागे वळून ज्या दरवाजातनं आम्ही आलो पाहिलो आणि ज्या जिन्यातून खाली उतरलो तो मला दिसला आणि परेकथेतील गूढरम्य जिन्याची मला जाणीव झाली. किती सुंदर होतं. त्याच्या आर्चेसमधलं लाइटिंग हेही पाहण्यासारखं होतं. एकंदरच तो दरवाजा वेगळा वाटला. डेलाईट होता पण कम्पॅरेटिव्हली कमी होता. आर्टिफिशियल लाइटिंगचीच मजा जास्ती होती. आणि देन मला त्या आर्किटेक्चरल त्याचा एक फॉर्म मिळवण्याची धडपड माझी सुरू झाली. मागे फारसं जाता येत नव्हतं पण त्याला वेळ लागणार होता. गर्दी कमी झाली थोडीशी आणि मी पटकन मागे गेलो. लेन्स बदलण्यात थोडासा वेळ गेलाच. लावली टेली लेन्स नाईलाजाने. मला फार डेप्थ नको होती. ऑलरेडी लाइटिंगमध्ये काही गोष्टींमुळे डेप्थ क्रिएट झालेली होती. मला ह्याचं सगळ्याचं एक थोडासा वेगळा गूढ इम्पॅक्ट देण्यासाठीच लाइटिंग याला अपेक्षित होतं. योगायोगाने तसं लाइटिंग समोर झालेलं होतं. मला रिडिंग फक्त माझी बदलायची होती आणि ते देताना या जिन्याची आणि मागच्या दोन्ही आर्चेसची त्यातल्या दगडी टेक्स्चर्सची ही मजा मला वेचायची होती. झालं. लोक कमी झाली पुढे बघणारी, टुरिस्ट कमी झाले आणि माझं शटर भिरभिरत राहिलं. खूप छान फोटो मिळाले. मुद्दामून काही ब्लॅक अँड व्हाईट घेतले. त्यातला हा एक. नक्षीकाम केलेला रंगमहालच हवा असं काही नाही. रक्षीकाम केलेला रंगमहालच हवा असं काही नाही. चांदीच्या अत्तरदाण्या, उंची वस्त्र,
रोषणाई, गुलाबांची रेलचेल, मोगऱ्याचा घमघमाट, काश्मीरी गालीचे वगैरे हवंच असं काही नाही. नोटांची बंडलं, पैशाची उधळण, महागडे मद्य, धुंद, कैफ, अंगाशी लगट हवीच असं काही नाही. आणि म्हणूनच या सगळ्याशिवाय मैफल होत नाही असंही काही नाही. रंगमहाल बोलत होता की गाद्या नसल्या सतरंजा असतील, गाद्या नसल्या सतरंजा असतील, चांदीच्या नसल्या तरी अत्तरदाण्या असतील. तबल्याचा ठेका हातात असतो रावसाहेब, हार्मोनियमच्या सुरांचा बोटात असतो हिशेब, घुंगरूंचा नाद, अदाकारीला दाद, काही बदलत नाही, महालाशिवाय मैफल नाही असं काही होत नाही. रंगमहाल बोलतच होता. मैफल सरल्यानंतरचं रितेपण घेऊन रंगमहाल बोलतच होता. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी, यात आली अशी गेली तशी असं न करता सुनीच शब्द का वापरला असेल असा विचार रंगमहाल आता करत नाही. असे प्रश्नही त्याला पडत नाही. रात्र जागवून सज्जात आलेल्या उन्हाशी गप्पा मारत तो दुपार ढकलतो. संध्याकाळी पुन्हा मन गजबजतं, विश्व सचतं. तबकातले विडे स्पर्शाला आतुर होतात. जीव खाऊन तबल्याची शाई ठेक्यात नाचते. घुंगरू दोरीत तोडून बाहेर येऊ बघत असतात, पण हुकुमी पाय त्यांना लीलया खेळवत राहतात. आवाज दर्द या शब्दाची नवी ओळख करून देतो. सुरांना परिचयाची दाद मिळते. एका पाठोपाठ एक वार होत जातात. पुन्हा इस दिल में अभी और भी जख्मों की जगह है याचाच फक्त प्रत्यय. एका क्षणी एकच आणि शेवटचा प्याला रिता होतो. रंगमहाल धुंदी पेलत कसा बसा गालात हसतो. पुन्हा येण्याचं वचन देऊन रात्र ठुमकत निघून जाते. मोगऱ्याच्या काही कळ्या मनगटाला देऊन जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी सज्जात असं ऊन येतं. काय केलं रात्री राजा, जीव घेणा सवाल खर्त. काही बोलत नाही, मी गप्प बसून असतो. निराश होऊन ऊन जातं, रंगमहाल बोलतच असतो. एक दिवस महालाला एक कवी भेटला. उमऱ्यावर 4 ओळी त्याच्यासाठी देऊन गेला. महालाने ओळी वाचल्या, गुलाबदाणीत कागद ठेवला. दुसऱ्या दिवशी ऊन येताच तो म्हणाला की उन्हाचा कशाला पसारा बघू, मनी सावली पेरली नित्यमी. मनाच्या तळाशी उभेचे झरे, नको ऊन घेऊन ये साजणी. रंगमहालात आता कधीतरी दुपारी ही मैफिल होते म्हणे. ऊन तेव्हा सावलीच्या रूपाने येतं, इतकंच. चंद्रतालला बरोबरच्यांना श्वासाचा त्रास होऊ लागला आमच्या टीममधल्या. आणि ठरलं असं की वरती थोडं कमी उंचीवरती परत एकदा शिफ्ट व्हायचं. श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरू झाल्यावरती फार काळ थांबणं योग्य नाही, म्हणून आम्ही दुपारी चंद्रताल सोडायचं ठरवलं. दुपारी गाड्या निघाल्या आणि संध्याकाळी आम्ही कुंझुमला पासला आलो. लोसर जवळ होतं, तिथनं ताणाचा भाग कमी झाला होता. बरंच अंतर आम्ही कापून वरती आलो होतो. कुंझुमला पास हा अतिशय गूढरम्य प्रदेश. मला नेहमी त्याचं आकर्षण आहे. जसं चंद्रतालचं तसं कुंझुमला पासचं पण. चंद्रताल ही चंद्रभूमीच म्हणावी लागेल. आम्ही पौर्णिमेचा चंद्र डोक्यात ठेवून गेलो होतो. पौर्णिमेच्या चंद्राची मजा काही वेगळीच चंद्रतालवरती. पण योग नव्हता चंद्रतालवरती चंद्र शूट करण्याचा. कुंझुमला पासला पोचलो आणि
थोडी उशिराने संध्याकाळ हातात आली. मोठाच्या मोठा चंद्र, दुसराच दिवस होता पौर्णिमेचा, मोठा चंद्र हाताशी आल्यासारखा मला डोंगराच्या पल्याड दिसला. ढग होते काही काळे धूसर गडद त्याच्यावरती. माझ्या लक्षात असं आलं की ढग विरळ आहेत खूप, आपल्याला चंद्र नक्की मिळेल. संध्याकाळची सबंध परतीची सोनेरी झळाळी अलीकडच्या डोंगरांवरती स्थिरावली होती. अतिशय मंद मौसर उन्हामुळे डोंगर सगळे तांबूस पिवळे होऊन पडले होते. अलीकडचा काही भाग शॅडो आल्यामुळे काळा पण झाला होता. कंपोजिशन्स वेगळी वेगळी करण्यात मजा येणार होती. गाडी थांबवली आणि आम्ही सगळेजण उतरलो. मनसोक्त फोटोग्राफी केली. या चंद्राचं देणं काय असतं ना, अतिशय सुंदर फ्रेम्स मिळाल्या. त्या तांबूस पिवळ्या डोंगरांनी आणखीन मजा आणली. अलीकडच्या काळ्या झालेल्या सिलेटसारख्या डोंगरांनी आणखीन डेप्थ वाढवली. निळ्या आकाशाचा रंग आणखीन गडद सुंदर झाला. रीडिंग्स बदलत होतो आणि फोटो निघत होते. मला असं वाटतं की काही देणी ही तुमच्यासाठी असतात. संधीचं सोनं करणं हेही तुमच्या हातात असतं. ही तुमच्यासाठीची फ्रेम निळ्या आकाशावरती सुंदर चंद्राची, परतीच्या सूर्याची. एका मर्यादेपर्यंत आम्ही सोबत होतो. एका मर्यादेपर्यंत आम्ही सोबत होतो. नंतर तो पुढे गेला, मला मागे सोडून. खूप सोपं बोलायचा तो, खूप सोपं बोलायचा तो. माझ्या गूढ, किचकट आणि निरर्थक प्रश्नांना सुद्धा अतिशय अर्थपूर्ण उत्तर द्यायचा. वाटेतल्या झाडांवरची फुलं मी कधी तोडली तर कधी त्यांना नुसतंच गोंजारलं. वाटेतल्या झाडांवरची फुलं मी कधी तोडली तर कधी त्यांना नुसतंच गोंजारलं, तर कधी वास घेऊन सोडून दिलं. तो मात्र फुलांनाही स्पर्श होऊ नये अशा पद्धतीने चालत होता. तो मात्र फुलांनाही स्पर्श होऊ नये अशा पद्धतीने चालत होता. मग शेवटी एक दिवस त्याला न राहून विचारलं की कोणाला जपतोस, स्वतःला की फुलांना? कोणाला जपतोस, स्वतःला की फुलांना? त्याने नेहमीसारखं मंद हसून उत्तर दिलं, मी स्पर्शाला जपतो. मी स्पर्शाला जपतो. आणि त्याचं चालणंही अगदी तसंच होतं, एका विशिष्ट लयीत. माझ्यासारखं मध्येच वेगात, मध्येच रेंगाळत, मध्येच उड्या मारत, मध्येच ठेचकाळत असं तो चालत नव्हता. तो संथ पण ठामपणे चालत होता. ऐट डौल वगैरे अजिबात नव्हता त्याच्या चालीत, पण होता तो आत्मविश्वास. माझा आवाज, माझा बोलण्याचा वेग हा कमी जास्त व्हायचा. माझा आवाज, माझ्या बोलण्याचा वेग हा कमी जास्त व्हायचा. त्याचा मात्र तसाच होता. आरंभ ते अंत तसाच होता, अगदी लक्षवेधी. वाटेत अंधार पडल्यावर तुझा उजेड तू शोध, असं तो म्हणाला. वाटेत अंधार पडल्यावर तुझा उजेड तू शोध, असं तो म्हणाला. मी चिडलो खूप, रागवलोही त्याच्यावर, पण नाहीच. त्याने माझा प्रकाश मलाच निर्माण करायला लावला. अचानक एका क्षणी मग वेग वाढवून झरझर चालू लागला. मी थांब थांब म्हणत ओरडतच होतो, पण हा मात्र खूप वेगात पुढे जात होता. शेवटी ओरडून मी त्याला विचारलं, अरे नाव काय तुझं, तेवढं तर सांग. शेवटी ओरडून मी त्याला विचारलं की नाव काय तुझं, तेवढं तर सांग. तर खूप पुढे गेल्यानंतर माझ्याकडे वळून, मागे वळून मला म्हणाला, तुझं नाव काय? मी म्हणालो, देह. मला विचारलं, तुझं नाव काय? मी म्हणालो, देह. मग पुढे गेलेला तो म्हणाला, माझं नाव आत्मा. परंपरेची वीट रचत त्याच्या अनेक पिढ्या एक मोठी भिंत उभी करत होत्या. प्रत्येक पिढीची साधना वेगळी, उपासना वेगळी, भिंतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा. मात्र ध्येय एकच, परंपरा अखंडित राहो. वसा कोणी टाकू नये,
त्यासाठीचीच ही धडपड. योग्य वेळी योग्य तिथे पडझडही झाली. योग्य वेळी योग्य तिथे पडझडही झाली. परंपरेच्या भिंतीवरचा जाचक ठरू पाहणारा भाग हा आपोआप ढासळला. त्याच्या नव्या पिढ्यांनी तिथे नव्या विचाराच्या विटा रचला. त्याच्या नव्या पिढ्यांनी तिथे नव्या विचाराच्या विटा रचल्या. विज्ञानाचा, सिद्धांतांचा मुलामाही दिला. पाहता पाहता भिंत मोठी होत गेली. पाहता पाहता भिंत मोठी होत गेली. सनातन शब्दाचा अर्थ नित्य नूतन आहे असा संदेश असलेला कागद त्याने भिंतीच्या कोणत्या तरी कपारीत दडवून ठेवला. सनातन शब्दाचा अर्थ नित्य नूतन आहे असा संदेश लिहिलेला कागद त्याने भिंतीच्या कुठल्या तरी कपारीत दडवून ठेवला. पुढच्या पिढींना मागचे बुरसटलेल्या विचारांचे होते असं वाटू नये म्हणूनच. पुढच्या पिढीला मागचे हे बुरसटलेल्या विचारांचे होते असं वाटू नये म्हणूनच त्यांच्यासाठीचं हे मृत्यूपत्र आणि यातला विचार हीच माझी संपत्ती असं तो हसून म्हणाला. त्यांच्यासाठीचंच हे मृत्यूपत्र आणि हा माझा विचार एवढीच माझी संपत्ती असं तो हसून म्हणाला. आणि मग एक दिवस असाच तो समाधानाने त्या भिंतीसमोर उभा राहिला, भिंत पाठीवर घेऊन. आणि मग एक दिवस असाच समाधानाने त्या भिंतीसमोर उभा राहिला, भिंत पाठीवर घेऊन. भिंत मोठी होत जाणं आणि आपण लहान होत जाणं याचा केवढा तरी आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. भिंत मोठी होत जाणं आणि आपण लहान होत जाणं याचा केवढा तरी आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. आनंदाच्या भरात समोरच्या झाडावरच्या पक्ष्यांना ऐकू जाईल एवढ्या हळुवारपणे तो म्हणाला. आनंदाच्या भरात समोरच्या झाडावरच्या पक्ष्यांना ऐकू जाईल एवढ्या हळुवारपणे तो म्हणाला, इदन्न मम, इदन्न मम, इदन्न मम. नमस्कार. चित्र सावल्या शब्दांच्या प्रकाशात हा एक अनोखा सुंदर कार्यक्रम
आत्ताच आपल्यासमोर सादर झाला. लोकमान्य सेवा संघाच्या ऑनलाईन व्यासपीठावरून सादर झालेला हा एक अनोखा वेगळा कार्यक्रम. आज आहे 12 सप्टेंबर. बरोबर 3 महिन्यापूर्वी 12 जून रोजी मयूर भावे आणि मिलिंद भाऊ ढेरे यांच्याबरोबर प्रदीर्घ संवाद फोनवरती झाला आणि या कार्यक्रमाची प्राथमिक संकल्पना आम्ही तिघांनी निश्चित केली होती. मानवनिर्मित भव्य वास्तू म्हणजे आर्किटेक्चरल स्ट्रक्चर्स, एन्शंट आर्किटेक्चरल स्ट्रक्चर्स, त्यातल्या कमान कलेची गूढता आणि त्याच्यावर निरंतर चालणारा छाया आणि प्रकाशाचा खेळ हे मिलिंद भाऊंच्या छायाचित्रांचे आवडते विषय. त्याबरोबरच त्यांनी लडाखमध्ये काढलेली अनेक छायाचित्र आज आपल्याला पाहता आली. त्या छायाचित्रांवरती त्यांनी स्वतः उभे केलेली आरास आणि त्या आरासीमधून व्यक्त होणारे काही गूढ संदर्भ आपल्याला खरोखर मनोमन सुखावून गेले असतील. आजच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही अभिनेता अथवा कुठलीही अभिनेत्री संवाद म्हणण्यासाठी आपल्यासमोर येणार नव्हती. तर मिलिंद भाऊंची छायाचित्र हेच आजचे नायक आणि नायिका होत्या आणि स्वतः मिलिंद भाऊंचे शब्द आणि मयूर भाऊंच्या शब्दांची मखरं हेच त्यांचे संवाद होते. हा अत्यंत कठीण अशा संकल्पनेचा सादर झालेला कार्यक्रम इतका सहज सादर झाला. यासाठी मिलिंद भाऊ आणि मयूर भाऊ या दोघांना मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण आजचा हा कार्यक्रम ऑनलाईन कार्यक्रमाच्या निर्मितीमधला एक बेंचमार्क निश्चितच बनावा अशा धारणेनं हा कार्यक्रम बनवला गेला होता. या अनोख्या कार्यक्रमाच्या निर्मितीमध्ये काहीतरी वेगळं करावं असे प्रयत्न लोकमान्य सेवा संघातर्फे निश्चित झाले. त्याच्यामध्ये या कार्यक्रमाची जाहिरात करणारा फ्लायर कमीत कमी शब्दामध्ये योग्य उत्तम रंगसंगतीने हा फ्लायर प्रेक्षकांना आकर्षित कसा करेल त्याचे प्रयत्न यावेळेला झाले आणि ते अत्यंत यशस्वी झाले. कारण मला स्वतःला त्या फ्लायरसाठी मिळालेले जे प्रतिसाद आहेत ते खूप चांगले आहेत. हे फ्लायर बनवणारी नाशिकची श्रीमती सुखदा आपटे हिला मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाची प्रस्तावना थोडी वेगळ्या पद्धतीने झाली. स्वतः मिलिंद भाऊ ढेरे यांचं मनोगत या प्रस्तावनेच्या सुरुवातीला सादर झालं आणि ते मिरजेच्या आपल्या बद्रिश कट्टी आणि त्याच्या घरी रेकॉर्ड करून व्हॉइस ओव्हर म्हणून ते आपल्याला पाठवलं. ते आपण सुरुवातीला ऐकलं. त्यासाठी बद्रिश कट्टी याला मनपूर्वक धन्यवाद. लोकमान्य सेवा संघाच्या ऑनलाईन कार्यक्रमासाठी घरबसल्या अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला माझी शेजारची छोटी चैत्रवी वारंग नेहमीच सहाय्य करते. त्यासाठी चैत्रवीला मनपूर्वक धन्यवाद. चित्रसावल्या शब्दांच्या प्रकाशात या कार्यक्रमाच्या उत्तम निर्मिती मूल्यांसाठी मी सुरुवातीलाच मिलिंद भाऊ आणि मयूर भाऊला धन्यवाद दिलेले आहेत. पुनश्च एकदा त्या दोघांना धन्यवाद देतो. त्यांच्या भविष्यातल्या कार्यक्रमासाठी भरपूर शुभेच्छा देतो. लोकमान्य सेवा संघातर्फे मी अरुण फडके या कार्यक्रमामध्ये सहाय्यभूत ठरलेल्या सर्वांना आणि माझे 2 सहकारी प्रोफेसर आलोक हर्डीकर आणि प्रोफेसर लोकेश तारदाळकर या दोघांना मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार.